जलवा है हमारा। जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आले सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, आज आपण इंस्टाग्रामवरती ट्रेंडवर ट्रेंडिंग सॉन्गवरती आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे. तर आज जो इंस्टाग्रामवर ट्रेंड चालू आहे, आपण त्या टॉपिकवरती आजचा व्हिडिओ केलेला आहे. तर व्हिडिओचा प्रिव्ह्यू तर तुम्ही पाहिलाच आहे. तर प्रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि असा व्हिडिओ बनवण्यासाठी अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला ते प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर बिटमार्क आणि शेक इफेक्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्ट आपल्या अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे फर्स्ट बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. थ्री डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचा आहे आणि हा दुसऱ्या बिटपर्यंत ठेवायचा आहे. तर ठेवल्यानंतर पुन्हा तुम्हाला या बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर आपला 2 नंबरचा फोटो ॲड करायचा आहे. थ्री डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचा आहे आणि हा वाला फोटो 6.3च्या बिटपर्यंत ठेवायचा आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला इथे पुढे यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर हा वाला व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे. तर डाउनलोड केल्यानंतर थ्री डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. तर बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर फर्स्ट बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक PNG दिलेली आहे. तर ही PNG ॲड करायची आहे आणि शेवटपर्यंत ठेवायची आहे. सॉरी, शेवटपर्यंत नाही, तुम्हाला ही 6.3च्या बिटपर्यंत ठेवायची आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला पुन्हा PNGवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरच्या सहाय्याने ही PNG अशा प्रकारे वरती घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला ते फोटोवरती क्लिक करायचं आहे पहिल्या. त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर पेस्ट इफेक्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचा आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला इथे सेटिंगच्या पलीकडे ॲरोचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए।